डिस्टर्ब झाली ती एकदम आणि मग ती निघाली सुसाईड करायला लगेच. मग ती जशी सुसाईड करायला निघाली तसं तिच्या हजबंडनी तिचा मर्डर केला तिथेच. आणि नेबर्सना कळू नये म्हणून तिचा मर्डर केल्यानंतर तिला मागच्या ग्राउंडमध्येच हे करून टाकलं, पुरून टाकली तिला. तिथे गावामध्ये एक घर होतं की म्हणजे खूप मोठा वाडा टाईप होता. तर तिथे ते राहायला आले. न्यूली मॅरिड कपल होते ते. आणि ते राहायला आले तिकडे. तर ती जी लेडी आहे ती प्रेग्नेंट झाली थोड्या महिन्यांनंतर. आणि आम्ही लाईट लावली कारण ती आम्हाला असं अंधारात दिसली. आम्ही लाईट लावली आणि ती घाबरली आणि ती एकदम कॉर्नरमध्ये पळत गेली. आणि त्या रूममध्ये पण ना टोमॅटोज असतात ना, तर टोमॅटोज तिने असे 10-15 टोमॅटोज होते जे तिने हाफ खाल्ले होते आणि हाफ असे टाकून दिले होते. ते तिथून आले परत घरी, पण त्यांचा ब्लड फ्लो थांबतच नव्हता. त्यांना लिटरली इतकं जसं ब्लड कंटिन्यू होत होतं की ते बोलत होते की पिरियड्स तर होऊन गेलेत, स्टील आमचा ब्लड थांबत का नाही. मग त्यांनी डॉक्टर वगैरेला दाखवलं तर डॉक्टर बोलले की हे काहीतरी अबनॉर्मल आहे कारण. सो हॅलो हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मी तुमचा होस्ट जयेश. आज इंट्रोड्यूस करतो माझी एक फ्रेंड रिद्धिता. सो रिद्धिता, हाय, वेलकम. हाय. सो रिद्धिता, तू कसं इंट्रोड्यूस करशील स्वतःला? हाय, आय एम रिद्धिता. आय एम अ स्टुडंट अँड अ प्रोफेशनल अँकर. हॉरर या फील्डमध्ये म्हणजे या जॉनरमध्ये तुझा कसा इंटरेस्ट वाढला? ॲक्च्युली मी लहानपणापासूनच बिलीव्ह करते खूप या गोष्टींवरती. आणि असे काही ॲक्टिव्हिटीज आहेत की जे माझ्यासोबत झालेत, म्हणजे एकदम शॉर्ट. ओके. आणि तशाच आज माझ्याकडे 2 स्टोरीज आहेत त्याच्यासाठी. चालेल. सो तुझी स्टोरीला सुरू कर. ओके. सो फर्स्ट स्टोरी आहे की जी माझ्यासोबत पर्सनल आणि माझी आत्याची मुलगी आहे, माझी बहीण, तिच्यासोबत झाली होती. ओके. सो आता आमचं घर जे आहे तर आमच्या फॅमिली रियुनियन होतं त्या दिवशी. आणि माझ्या आत्या, काका, माझे कझिन्स वगैरे सगळे आम्ही तिथे सगळे जमलो होतो. आणि असंच सडनली आमचं ते डिसाईड झालं की आपल्याला भेटायचं सगळ्यांना. आणि मग आमच्या घरच्यांनी, आता सगळे फॅमिली असल्यानंतर मग संध्याकाळी नॉनव्हेज असतं, तर आमच्या घरच्यांनी सांगितलं की नॉनव्हेज घेऊन यायला त्या दिवशी. तर असं संध्याकाळ झाली होती आणि मी आणि माझी दीदी गेलो नॉनव्हेज आणायसाठी. आम्ही चालतच गेलो. आणि असं असतं ना की जेव्हा गर्ल ती एका तिच्या पिरियडवरती असते तर तेव्हा तिने एक स्पेसिफिक रूट्स किंवा कुठले तरी 5 नाईटमध्ये अवॉइड करायचे असतात. किंवा जेव्हा ब्लड फ्लो हाय असतो आणि तेव्हा निगेटिव्ह एनर्जी जास्त अट्रॅक्ट होते त्या गर्लकडे. तर आम्हाला हे काय आधी माहितीच नव्हतं. तर आम्ही गेलो आणि सगळं झालं, आम्ही घेतलं वगैरे. आणि जेव्हा मी वापस येत होतो परत, तर त्याच रूटला एक कब्रिस्तान आहे तिथे. तर तिथे कोणी नव्हतं आणि आम्ही येत होतो, तर आम्ही चालत होतो आणि आम्ही कंटिन्यू बोलत होतो, म्हणजे आम्ही गॉसिप्स करत होतो, आम्ही गप्पा मारत होतो येताना जाताना. आणि येताना अचानक काय झालं, एक असं दीदी एकदमच थांबली आणि तिनं पाठीवळून बघितलं एकदमच. आणि तेव्हा माझ्या बॉडीवरती आणि तिच्या बॉडीवरती पण एकदम गूजबम्स आले, काय माहिती का. आणि मी जस्ट तिला विचारलं की काय झालं, तर तेव्हा तिने 5-6 सेकंड काही आन्सरच नाही दिलं. मग मी परत तिला विचारलं की काय झालं. मग जेव्हा जसा तिचा नॉर्मल व्हॉईस होता ना, त्याच्यापेक्षा तिचा खूप डिफरंट व्हॉईस, म्हणजे एकदम मॅनली व्हॉईसने ती बोलली काही नाही, एवढंच बोलली. आणि तिथून मग आम्ही परत घरच्या रूटला निघालो. आणि मी जसं बोलले की मी अशा गोष्टींवरती खूप बिलीव्ह करते, तर मी तिला खूप तिच्या छोट्या गोष्टी नोटीस करत होते तेव्हा की नक्की काय आहे का. पण माझ्यामध्ये तेवढी हिंमत होत नव्हती की तिला बोलू किंवा कुठल्या घरच्या मेंबरला बोलू. तर आम्ही घरी आलो तर ती खूप एकदम शांत बसलेली. आता आम्ही कझिन्स वगैरे असतो तर आम्ही सगळे मस्ती करतो एकत्र, जेव्हा असतो एकत्र तेव्हा. तर तेव्हा ती साईडला बसली होती, फोन पण तिनं घेतला नव्हता, काही घेतला नव्हता. ती एकदम सायलेंट होती, एकदम शांत होती. आणि जसं मी तिला नोटीस केलं, ती जेवढं खाते ना त्याच्यापेक्षा ती डबल ट्रिपल खात होती त्या दिवशी, जास्त जेवण करत होती. हां. तर मग मी ही गोष्ट तिची नोटीस केली, पण तरी पण मी बोललं की ठीक आहे, चलो नॉर्मल आहे. आणि मग मी नंतर नोटीस केलं तर तिचे आई जसे पिंकिश आणि थोडेसे रेड झालेले. तर मी तिला विचारलं नाही, पण मी ते नोटीस केलं होतं. आणि मग आता आम्ही सगळे हॉलमध्ये होतो, सगळे फॅमिली मेंबर्स, आणि आम्ही गप्पा वगैरे करत होतो. तर आम्ही तिथेच झोपणार होतो सगळे एकत्र.
आणि गप्पा करत करत असं 12-1 वाजले. तर 1 वाजता आम्ही सगळे झोपलो. आणि माझ्या घरामध्ये एक कॉर्नर आहे, तर ती रूम रिकामीच असते पूर्ण, कोणी नव्हतं तिकडे. तर मी असंच रात्री 2 वाजता मी बघितलं, तर माझ्या साईडला दीदी होती, इकडच्या साईडला, तर ती नव्हती माझ्या साईडला. झोपली होती तुझ्या बाजूला, तर ती नव्हती. आणि मी ऑलरेडी घाबरलेली ह्याच्यामुळं, त्याच्यामुळे माझी हिंमत होत नव्हती की उठून बघावं की ती कुठे आहे किंवा काय करते. माझ्या ह्या साईडला माझी आत्या होती, तर तिला मी उठवलं आणि मग तिला मी सांगितलं की असं असं झालं आहे आणि दीदी आत्ता नाही आहे माझ्या साईडला, तर मला तिला बघायला जायला मला भीती वाटते, तर तू चलतेस का माझ्यासोबत. तर ती पण एक थोडं घाबरली. तर आम्ही दोघी उठलो आणि आम्ही बघत होतो, तर ती किचनमध्ये नव्हती, दुसऱ्या कुठल्या रूममध्ये नव्हती. आम्ही लाईट्स वगैरे, आम्ही वॉशरूम चेक केले, बाथरूम्स चेक केले, तर ती नव्हती तिकडे. आणि ती जी रूम होती, ज्या रूममध्ये कोणी नव्हतं, तर आम्ही तिकडे गेलो, तर दीदी लिटरली माझी ती बेडशीट चावत होती. आणि आम्ही लाईट लावली, कारण ती आम्हाला असं अंधारात दिसली. आम्ही लाईट लावली आणि ती घाबरली आणि ती एकदम कॉर्नरमध्ये पळत पळत गेली. आणि त्या रूममध्ये पण ना टोमॅटोज असतात ना, तर टोमॅटोज तिने असे 10-15 टोमॅटोज होते, जे तिने हाफ खाल्ले होते आणि हाफ असे टाकून दिले होते, इथे तिथे पडले होते. तर आम्ही ते बघितलं आणि ती खूप घाबरली आणि ती खूप जोरजोरात ओरडायला लागली विदाऊट एनी रिझन. आणि मग आम्ही घरच्यांना सगळ्यांना बोलवलं, तर मी त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे. तर मग माझ्या दीदीला आम्ही तेव्हा शांत करायचं ट्राय करत होतो की तुला काय झालं आहे, तू असं का करते आहे. तर ती काय रिस्पॉन्स देत नव्हती. ती फक्त एवढंच होती की मला एकटीला सोडा, मला एकटीला थांबायचं आहे. तर मग माझी आजी आली. माझ्या आजीला ह्या गोष्टींमधनं, म्हणजे हे जे आहेत ह्याबद्दल तिला खूप माहिती आहे. म्हणजे ती गावाकडची आहे, तर गावाकडच्या लोकांना माहिती असतं सगळ्या गोष्टी. आणि तिला नजर काढता वगैरे पण येते, म्हणजे ती माझी काढायची, माझ्या लहान बहिणीची किंवा सगळ्यांचीच. तर तिने काय केलं, आपण जसं भाकरीने आणि कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या ह्यानं नजर काढतो ना, तर तसं तिनं केलं. काहीतरी बोलली ती तिची नजर काढताना. तर मग ते काढलं आणि आमच्या घराच्या पुढे जाऊन एक रिकामा प्लॉट आहे, तिकडे तिने टाकून दिलं ते. आणि मग आम्ही परत माझ्या दीदीकडे आलो सगळे. तर तेव्हा ती शांत बसलेली आणि तिला मग आम्ही बोललो की आता तुला बरं वाटतंय का, तुला काय होतं आहे. तर तिचं एकच, ती बोलत होती एकच फक्त की मला एकटीला सोडा, तुम्ही कोणी मला माझ्याजवळ नको आहे, मला एकटीलाच थांबायचं आहे. आणि ती वरतीच बघत होती फॅनकडे. त्याच्यामुळं आम्ही जरा अजून जास्त घाबरलो की ही सारखं वरती का बघतीये, हिचे डोळे असे का ब्लिंक होत आहेत सारखे. तर मग आम्ही तिला बोललो की ठीक आहे, तुला एकटीला थांबायचं आहे तर तू रूममध्ये थांब, आम्ही बाहेर थांबतो, फक्त लॉक नाही करायचं रूम. तर आम्ही सगळे बाहेर किचनमध्ये थांबलो. तोपर्यंत जवळजवळ 3-4 वाजलेले सकाळचे आणि ती रूममध्येच होती. आणि मग सकाळचे एक 7-8 वाजले, तर ती झोपलेली अशीच. आणि मग आम्ही तिला उठवलं, तर ती नॉर्मल होती तेव्हा. आणि मग आम्ही तिला बघितलं तर तिला खूप टेम्परेचर आलं होतं तेव्हा. मग त्याच्यानंतर तर ती आमच्याशी नॉर्मल बोलत होती, तिला आठवत पण होतं थोडं थोडं की काय झालं आहे किंवा काय करत होते ती वगैरे. तर मग आम्ही तिला मेडिसिन दिलं आणि मग नंतर ती झोपली. किती वाजता? 9 वाजता ती झोपली. त्याच्यानंतर ती डिरेक्ट संध्याकाळी 4-5 वाजता ती उठली. मग तेव्हा ती नॉर्मल झाली. तर मग असं, म्हणजे हे आता ऐकताना हे ज्यांना समोरून बघितलं त्यालाच समजतं ना की किती हे टेरिबल होतं माझ्यासाठी. मग मी अजून पण घाबरते तिला, असं आहे. तर मग आता ती नॉर्मल आहे का? आता ती फुल्ली नॉर्मल आहे. आता ती ह्याच्यापासून ती अशा गोष्टींवरती बिलकुल बिलीव्ह करत नव्हती. म्हणजे तिचं कसं असायचं की मी तिला कॉल करायची आणि माझ्यासोबत जर काय झालं तर मी तिला सांगायची की माझ्यासोबत असं असं झालं. तर ती त्याच्यावरनं काहीतरी वेगळं रिझन काढणार की असं झालं आहे तर हे असं असेल, पण तुला जे वाटतंय ते तसं नाही आहे. पण मला एक कुठंतरी होतं की नाही, मी बिलीव्ह करते. का करते? कारण माझ्यासोबत असं झालेलं आहे. तर मग तेव्हापासनं मग ती पण जास्त आता बिलीव्ह करते ह्याच्यावरती, जेव्हा तिच्या स्वतःवरती पर्सनल ते आलं ना तेव्हापासून. पण तिला आठवतं का ते की तिच्यासोबत काय काय घडलं होतं? तिला फक्त एवढंच आठवतं आहे की ती मला बोलते अजून पण की मला असं वाटतं की जेव्हा मी पाठी वळून बघितलं ना, तेव्हा तिला कुठल्या तरी बाईचा आवाज आला आणि तिनं तिच्या नावानं तिला आवाज दिला आणि बोलली इकडे ये. पण तिच्यासोबत मी होती म्हणून ती गेली नाही.
असं. म्हणजे तिचं कसं होतं की तिच्या तेव्हा काइंड ऑफ 2 माइंड ऍक्टिव्ह झालेले, की एक ब्रेन सांगत होता की ठीक आहे ती बोलवते जा, तर दुसरा ब्रेन बोलत होत नाही तुझी बहीण आहे तुझ्यासोबत, तू नको जाऊ. आणि ते तिच्यावरतीच आलं कारण शी वॉज ऑन हर पिरियड, सो तिच्यावरतीच आलं. असं झालं. तर मग आता ती घेते काळजी तिची. म्हणजे जेव्हा पण आमचं रियुनियन असतं तेव्हा मग आता आम्ही ह्याच्यावरती तिची चेष्टा मस्करी करत असतो. नाही, ते बोलतातच की म्हणजे पिरियड्स असतील तर तेव्हा मोस्टली मंदिरात किंवा स्मशान, कब्रिस्तान इथे नाही जायला पाहिजे, कारण तिथे खूप जास्त हाय फ्रिक्वेन्सी असतात, व्हायब्रेशन्स असतात, आणि जसं आपण बोलतो की लिक्विड एलिमेंट खूप लवकर अट्रॅक्ट करतं, जसं पाणी अट्रॅक्ट करतं तसं ब्लड पण अट्रॅक्ट करतं. आणि मोस्टली असं असतं की ब्लड निगेटिव्ह एनर्जी जसं पिसाच झाले, जिन झाले यांना लवकर अट्रॅक्ट करतं, कारण ते ब्लडशी रिलेटेड असतात आणि बाकीच्या सोल्स मोस्टली वॉटरशी रिलेटेड असतात. ते लिक्विड एलिमेंट जो असतो बॉडीचा त्याला ते लवकर अट्रॅक्ट करतात. त्यामुळेच ना मंदिरामध्ये पण म्हणजे जेव्हा तुमचा पिरियडचा खूप हाय फ्लो असतो तेव्हा मंदिरामध्ये पण तुम्हाला रेस्ट्रिक्ट करतात की नका येऊ, कारण व्हायब्रेशन्स खूप जास्त आहेत. पहिले 4 डेज असतं की पहिले 4 डेज जायचं नसतं. तेच की व्हायब्रेशन्स खूप हाय आहे तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना त्रास होतो, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावरती इफेक्ट दिसायला लागतात. ते प्रत्येकाच्या बॉडी टाईप वरती डिपेंड की कुणाला किती. पण असं असतं की ते नेगेटिव्ह सोल्स लगेच ते अट्रॅक्ट होतात त्या बॉडीकडे, आणि मोस्टली ते गर्ल्सनाच पजेस्ट करतात. असं असतं ते. तेच मी लास्ट टाइम वाचत होतो एका म्हणजे टेलिग्रामवरती एक स्टोरी एका जणांनी शेअर केलेली होती की त्याची बहीण होती, मोठी बहीण होती त्याची. सो त्यांची ट्रिप गेलेली कुठेतरी बाहेर गेली होती, म्हणजे आपल्या कंट्रीच्या बाहेर ट्रिपला गेले होते ते, एक फॉरेन ट्रिपला. तर तिथे असं खूप मोठं ग्रेव्ह यार्ड होतं ख्रिश्चन लोकांचं, असं ना टॉमस्टोन वगैरे लागले असतं. तर ते आर्किओलॉजिस्टच होते, तर ते तिथे रुईन्स वगैरे सगळे चेक करायला गेले होते, त्यांचा स्टडी होता. तर तिथेच एक पाठीमागे ग्रेव्ह यार्ड होतं जिथे तिथे जी लढाई झाली होती तिथल्या सगळ्या लोकांचं तिथे त्या ग्रेव्ह यार्डमध्ये त्यांना पुरवलेलं होतं. तर तिथे त्यांच्या बॅचमध्ये एक काहीतरी 20 मुली होते, त्यातले 4-5 मुलींचे पिरियड्स होते. तर त्यांना स्ट्रिक्टली बोलले होते की तुम्ही नाही जायचं तिथे. तिथले जे प्रीस्ट होते तेच बोलले होते की नाही यायचं तुम्ही. पण यांच्यामध्ये जी क्युरियोसिटी होती की त्यांना 4 दिवसात ते सगळं आर्किओलॉजिकली करायचं आणि पिरियड्समध्ये आता ते 4 दिवस निघून जातील. तर यांनी काय केलं की रात्री मुलींनी असं प्लॅन केलं की आपण रात्री हंटिंगला जाऊ आणि शोधून येऊ, जे काही आहे बघून येऊ काय काय असतं. तर हे लोक रात्रीच्या टाइमला गेले. तर त्या 4 मुलींपैकी 2 मुलींना असं झालं होतं की ते तिथून आले परत घरी, पण त्यांचा ब्लड फ्लो थांबतच नव्हता. त्यांना लिटरली इतकं जसं ब्लड कंटिन्यू होत होतं की ते बोलत होते की पिरियड्स तर होऊन गेलेत, स्टील आमचा ब्लड थांबत का नाही. मग त्यांनी डॉक्टर वगैरेला दाखवलं, तर डॉक्टर बोलले की हे काहीतरी अबनॉर्मल आहे, कारण पिरियड ब्लडच जात आहे. नॉर्मल ब्लड, पिरियड ब्लड वेगळं असतं ना, ते तुमचं पिरियड ब्लडच जात आहे अजून पण, तर ते जाऊ द्या, ते पूर्णपणे ते निघून जाईल. पण ते त्यांचं थांबतच नव्हतं. मग त्यांचं कॅथलिक स्कूल होतं, जे कॉलेजमध्ये होते ते कॅथलिक होतं. तर तिथले जो फादर होता तो त्यांना बोलला की असं काहीतरी तुम्ही जे केलं आहे त्याच्यामुळे काहीतरी चुकीचं घडलं असेल तुमच्यासोबत. मग नंतर त्यांनी त्या जो प्रीस्ट होता तिथला त्याने त्यांच्यावरती काहीतरी ते होली वॉटर वगैरे शिंपडलं आणि त्यांना काहीतरी ओथ वगैरे घ्यायला सांगितलं बायबल वगैरेवर ठेवून. मग नंतर त्यांचं ते उतरलं, त्यांचा तो ब्लड फ्लो थांबला. पण मग त्यांना ते तेव्हापासून ते समजलं की जेव्हा आपल्याला एवढं जास्त म्हणजे पिरियड्स मध्ये आपण नाही जायला पाहिजे, या ठिकाणी अवॉइड केलं पाहिजे. हाय व्हायब्रेशन्स असतात. जेव्हा तुम्हाला स्टोरी सांगत होती मला ती स्टोरी आठवली की मी लास्ट टाइम रीड केलेली एक अशी स्टोरी. सो नेक्स्ट कुठली स्टोरी? नेक्स्ट स्टोरी आहे ती माझ्या मम्माच्या फ्रेंडची आहे, म्हणजे माझ्या मम्माची बेस्ट फ्रेंड. ओके, चाइल्डहुड फ्रेंड. तर म्हणजे ती आता नाही आहे. तर तिचं जे गाव आहे, तर तिथे गावामध्ये एक घर होतं की म्हणजे खूप मोठा वाडा टाईप होता. तर तिथे ते राहायला आले, न्यूली मॅरिड कपल होते ते, आणि ते राहायला आले तिकडे. तर ती जी लेडी आहे ती प्रेग्नेंट झाली थोड्या महिन्यांनंतर, आणि मग नंतर तिला ट्विन्स झाले, दोन्ही पण मुलीच होते. आणि मग तिला जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा ती घरी येता घरी आली, आणि घरी आल्यानंतर त्यांनी नोटीस केलं की ते जे बेबी गर्ल्स आहेत त्यांनी रिस्पॉन्स द्यायचा बंद केला पूर्णच.
मग नंतर त्यांना परत डॉक्टरांकडे ते घेऊन गेले. तेव्हा डॉक्टर बोलले की ते दोघी पण आता मेल आहेत, म्हणजे दोघींची डेथ झाली. कशी झाली हे अजून पण डॉक्टरांना पण माहिती नाही आणि अजून म्हणजे त्याच्यावरती काही आलंच नाही की असं कसं अचानक होऊ शकतं. तर मग असं झाल्यानंतर मग सगळेच खूप शॉकमध्ये होते. आणि त्याच्यानंतर अजून 1 महिन्यानंतर ती लेडी परत एकदा प्रेग्नंट झाली आणि परत तिला एकच मुलगी झाली, पण मुलगीच झाली परत एकदा. आणि सेम कंडिशन, घरी येता येता ऑन द वे तिची डेथ झाली, घरी यायच्या आधीच. आणि मग असं जवळजवळ परत 2 मुलींसोबत झालं, म्हणजे टोटल अशी 5 मुलींची डेथ झाली त्यांच्या घरात एक 3-4 वर्षांमध्ये. आणि मग त्यांच्या घरातले सगळे बोलायला लागले की वास्तुदोष काहीतरी असतो ना, मग त्या घरामध्येच काहीतरी असेल किंवा. आणि त्यांनी ना एकदम गडबडीमध्ये म्हणजे घाईघाईमध्ये त्या घरामध्ये ते राहायला शिफ्ट झालेले, कारण त्यांचं असेल काहीतरी. मग ते एकदम घाईघाईत शिफ्ट झालेले आणि मग त्यांनी ते घर सोडायचं डिसाईड केलं की आता आपण दुसरीकडे राहायला जाऊया. मग त्यांचं सगळं पॅकिंग वगैरे चालू होतं. तर तिचा हजबंड बाहेर गेला, तर तिथून कोणतरी एक बाबा त्या गावातले असतील, तर ते चाललेले. मग ते म्हणले की त्यांनी त्या मुलाला हाक मारली आणि विचारलं की तुम्ही राहता का इथे? तर तिचा हजबंड बोलला की हो आम्ही राहत होतो, पण आता आम्ही शिफ्ट होतो आहे इथं, असं आमच्यासोबत झालं. तर मग ते बाबा बोलले की तुम्ही जेव्हा इथं राहायला आला तीच तुमची सगळ्यात मोठी चूक होती की तुम्ही तिथे राहायला आला. तर मग ते क्युरिओसिटी असते ना, मग त्यांनी विचारलं की का? मग ते म्हणले की तुम्ही आमच्या घरी या आणि आम्हाला सांगा काय असेल. तर त्या बाबांनी एकदम अवॉइड केलं की आम्ही काही झालं तरी पण मी ह्या एरियामध्ये ह्या घराच्या नाही येऊ शकत. तर मग त्यांनी बाहेरच बोलत थांबले होते. तर त्यांनी त्या घराची मागची हिस्ट्री सांगितली त्यांना की इथे आधी एक कपल राहत होते खूप वर्षांपूर्वी, आणि ती जी लेडी होती त्या कपलमधली, तर ती प्रेग्नंट झाली होती आणि तिचा हजबंड तिला बोलला होता की आपल्याला हे बेबी नको आहे, तू अबॉर्शन कर. तर मग त्या वाईफचं असं म्हणणं होतं की का? तर मग तो हजबंड तिला हे आन्सर देण्यासाठी तिला अवॉइड करत होता खूप जास्त, की पण तो तिला आन्सर करत नव्हता. तो बोलत होता की आपण आता रेडी नाही आहे या सगळ्यासाठी वगैरे. पण त्या वाईफचं असं म्हणणं होतं की नाही, मला या जगात या बेबीला आणायचं आहे. मग शेवटी फ्रस्ट्रेट होऊन त्या हजबंडनी सांगून टाकलं की माझं बाहेर एक अफेअर आहे, मला तुझ्यासोबत डिवोर्स करून तिच्याशी लग्न करायचं आहे. मग तेव्हा हे ऐकून त्या वाईफची एकदम माइंडसेटच, तिचं पूर्ण माइंडसेट ती एकदम शॉक झालेली, डिस्टर्ब झाली ती एकदम. आणि मग ती निघाली सुसाईड करायला लगेच. मग ती जशी सुसाईड करायला निघाली तसं तिच्या हजबंडनी तिचा मर्डर केला तिथेच. आणि नेबर्सना कळू नये म्हणून तिचा मर्डर केल्यानंतर तिला मागच्या ग्राउंडमध्येच हे करून टाकले, पुरून टाकले तिला, की नेबर्सना कळू नये, काय होऊ नये. आणि मग एक थोड्या महिन्यांनंतर त्यानं तिच्या गर्लफ्रेंडसोबत कॉन्टॅक्ट केला. मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट तुटला होता पूर्ण. मग कॉन्टॅक्ट केला, मग त्यांनी लग्न केलं आणि तो तिला घेऊन त्या घरात राहायला आला. आणि मग राहायला आल्यानंतर असं झालं की त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली. आधी त्यांचं असं होतं की जेव्हा तो तिच्यासोबत होता तेव्हा त्यांचं एकदम चांगलं चालू होतं, पण मग नंतर त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली. परत त्यांचं एकदम म्हणजे मिसमॅच कपलसारखं झालं त्यांचं एकदम, की पटतच नव्हतं एकमेकांसोबत कुणासोबतच. आणि मग असं झालं की ती जी सोल होतं त्याच्या फर्स्ट वाईफचं, तर ते असं कुठंतरी वुमेन्स जेलसी असते ना, मग त्या सोलनी त्याच्या आत्याच्या तिची जी बायको होती दुसरी, तिला पजेस केलं आणि तिला आतून हे करून दिलं की तू जा आणि तू सुसाईड कर असं. मग ती त्याच्या एकदम कंट्रोलमध्ये होती त्याच्या फर्स्ट वाईफच्या, आणि मग ती सुसाईड करायला निघाली होती. आणि मग तेव्हा त्या हजबंडनी पाहिलं ते की ती जाते, त्याच्या डोळ्यासमोर तो बघतोय की त्याच्या डोळ्यासमोर ती सुसाईड करते, पण तो काय करतच नव्हता. तो तिला आवाज देतोय, तो तिला हाक मारत होता, पण ती म्हणजे त्याच्याकडे असं तिला होतं की ती एकटीच आहे तिथे, असं तिला फील होत होतं की ती कोणी तिला हाक मारत नाही, काहीच नाही. ती रिस्पॉन्स पण देत नव्हती. मग तिने कळत नव्हतं की तो हाक मारतोय. मग ती अचानक घराच्या बाहेर पळत धावत गेली आणि तो तिच्या पाठी धावत गेला. तर मग तिने एकदम तिथे एक धरण होतं त्याच्यामध्ये मग तिने उडी टाकली आणि मग तिने सुसाईड केलं, असं झालं.
आणि मग ते हे बघितल्यानंतर तो जो होता मग त्यांनी पण तिथनं ते शिफ्ट झाले. आणि आता असं आहे की तिथे म्हणजे त्या एरियामध्ये तो एरिया हे केला आहे पूर्ण, की म्हणजे आता ते सगळं गावातल्यांना तर सगळं ही न्यूज गेलेली की असं असं आहे असं आहे. तर मग आता असं आहे की तो तिथून दुसरीकडे शिफ्ट झाला आणि आता मग त्या एरियामध्ये कोण येऊन जाऊन कोण नसतं आणि ते एकदम इवन त्या नेबर्सनी पण काय काय तिकडून शिफ्ट केलं की अशा एरियामध्ये नाही राहायचं म्हणून. मग आता ते पूर्ण बंदच आहे तिकडचं असं. क्रीपी स्टोरी. हां असतं म्हणजे ह्युमन जेलसी ती असते. कारण आपण नॉर्मली पण बोलायला गेलं तर एका बाईला नाही सहन होत की तिच्या हजबंडचं किंवा लव्हरचं दुसरीकडे काही अफेअर असेल तर. सो दॅट्स इट. थँक्यू. कसं वाटलं तुला इथे येऊन? मला खूप मस्त वाटलं अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर अँड ग्रेट एक्सपिरियन्स. सो थँक्यू गाईज. जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघत आलाय तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्ही शैतान स्टोरीज मराठी हॉरर पॉडकास्ट या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि तुमच्याकडे काही स्टोरीज असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकला गुगल फॉर्म आहे, तो फिल करा. आम्ही तुम्हाला कॉल करू. तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती ॲज अ गेस्ट येऊन तुमच्या स्टोरी शेअर करू शकता. आणि थँक्यू.